हाती नाग फोडील प्रतिष्ठेची राज सोडील प्रतिष्ठेची लेकीबाई चिंबत कवळीची जगी नाही किंमत कवडीची पुत्रमरी गती झाली त्याची पुत्र परिगती झाली जाती रजीची पुत्र परिगती झाली जाती रजीची गोडीला तू होत गोड गोडीला तू होत गोड बसला बाबू हाती नाही पैसा पैसा हाती नाही पैसा खर्चायला कोणती फुले बाळ त्याला कोळती मूल बाळ झाला कर्ज करून या घरी बसला कर्ज करून या घरी बसला भिकारी दारोदारी झाला होती भिकारी तुकडोजी महाराज की सद्गुरु गाडगे बाबा की जरा आवाज दे जोरात बोलो भारत रत्न बाबासाहेब आंबेडकरांचा मोहम्मद पैगंबरांचा घटनेची कलम कलम प्रत्येकाला कळली पाहिजे. सर्व तरुणांनी इतिहास वाचा. तरुण भावांनो आपलं रक्तदान करा, रक्त सांडू नका. अरे वाईट कामं आपल्या हातून होऊ देऊ नका. विनंती आहे, नम्रतेची प्रार्थना आहे. आपण तुम्ही सर्व शेतकरी मंडळी आहात. मी शेतकऱ्याचा पोरगाव, शेतकऱ्याची दयनीय अवस्था आहे. मोबाईल मध्ये बॅलन्स टाका 10 रुपयाचं, कंपनी घेते 3 रुपये, तुम्हाला देते 7 रुपये. चौकळून मेला रे शेतकरी, चौकळून मेला. म्हणून काही काही लोक म्हणते शेती पुरत नाही बा. हे वाक्य चुकीचं आहे. शेती जर तुकडोजी महाराजच्या ग्रामगीतेनुसार केली तर शेती नाराज करत नाही. पण झालं कसं, काम करणारे कमी बोलणारे जास्त झाले. जसं ते पुढाऱ्यानं ते एका शेतकऱ्याने मिरच्या आणल्या ते विकायला मार्केटमध्ये. हिरवी मिरची काय भाव, लाल मिरची काय भाव. शेतकरी ओरडू ओरडू सांगे हिरवी कट्टे म्हणे 25 न, लाल कट्टे 50 न. हिरवी कट्टे 25 न, लाल कट्टे 50 न. एका पुढाऱ्याची सभा झाली. सपल्या पुढारी शेतकऱ्याच्या भेटीला गेला. जिंदगीभर गाडीच्या खाली उतरला नाही, एसी गाडीशिवाय फिरला नाही. शेतकऱ्याचं जीवन कसं आहे माहिती नाही. कोणतं पीक केव्हा येते, काय येते, मिरची कशी लागते, केव्हा निघते, काय निघते, काहीच कल्पना नाही. डायरेक्ट शेतकऱ्याच्या भेटीला गेला. काय अप्पाजी काय भाव मिरची विकता. हा सकाळपासून उपाशी तपाशी होता. एकही गिऱ्हाईक आलं नव्हतं. मिरचीनं हात लाल जरद झाले होते, तपलेला होता, पाणी पोटात होतं. शेतकऱ्याला पुढारी विचारे गाडीच्या खाली विचारला, अप्पाजी काय भाव मिरची विकता. शेतकरी केविलवरी तोड करून म्हणे हिरवी विकतो बाप्पा 25 न, लाल विकतो 50 न. याने विचार केला नाही, आचार केला नाही. डायरेक्ट शेतकऱ्याला विचारलं, हिरवी विकता 25 न, लाल विकता 50 न. मग हिरवी कशाला पेरता. तो म्हणे बाबू हिरवी झाल्याशिवाय लाल होत नसते रे. अरे कृती ज्याची नसेल त्याचं जीवन फेल असेल. म्हणून माझ्या कळमकर दादांना अनाथाचा नाथ, अरे जीवाणा परिवारातून लोक जागवतात. आपल्या सर्व कार्यकर्ता मंडळींनो धन्यवाद देतो. चांगलं करत राहा. आज खरोखर गुरुदेव स्वामींद्राच्या चरणी नतमस्तक व्हावं. हा भजन स्पर्धेचा कार्यक्रम राबवला, दरवर्षी व्हावा. गावागावात प्रार्थना व्हावी. राष्ट्रसंताला कॅन्सल नसून झालेला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजच्या भेटीला राष्ट्रपती गेले. राष्ट्रपतीनं महाराजाला विचारलं, महाराज तुम्हाला बिमारी कशाची झाली. महाराजला विचारलं, राष्ट्रपतीच्या डोळ्यात पाणी आलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना राष्ट्रपतीला सांगितलं, मला कॅन्सल नाही झाला, मला बिमारी नाही झाली. अरे मुझे मालूम था मैं कौन था, लेकिन मैं जनते के लिए मौन था. आशा निराशा की बस में नहीं हूँ, मेरा खेल है मैं जानता हूँ, पहले भी मैं था आखिर भी मैं हूँ. अरे मला कॅन्सल नाही झाला, मला बिमारी नाही झाली. माझा माणूस कळला पाहिजे. माणसाला माणसाचं लक्षण कळलं पाहिजे. आणि या माणसाला माणुसकीचं लक्षण शिकवा. माझा माणूस माणसापासून लांब गेला, त्या माणसाला माणुसकीचं नातं शिकवा. हे ग्रामगीतेने शिकवलं. आयुष्यात हा ग्रंथ वाचा. शेतकऱ्याचे रक्त पिणारे ढेकणं किती. 10 रुपये किंमत आहे. पुस्तक भजनाचं पुस्तक आहे. आचार्य वेरुळकर दादाच्या मार्गदर्शनातून पूज्य तुकाराम दादाने लिहिलेलं 10 रुपयाचं. माझे गुरु सत्यपाल महाराज यांनी गजब भजन आहेत. कॅसेट लागल्या, कॅसेट आहेत. तुकडोजी महाराजचे बिल्ले आहेत. महत्वाचं भजन स्पर्धा आहे. बिल्ले लागले. 10 रुपये विक्रीची किंमत आहे. सर्व मंडळींना धन्यवाद देतो. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि आयुष्यात एक दिवस आपल्याला जावं लागते हे एका कोपऱ्यात लिहून ठेवा. शिक्षक मंडळींना धन्यवाद देतो. आणि सज्जन माणसाचा विचार करा. महापुरुष जन्माला ना, बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी राजा, संभाजी राजा. आणि हात जोडून पाया पडून प्रार्थना आहे शेतकऱ्याकडे, शेतकरी भावांनो शेतीकडे लक्ष असू द्या. आणि नम्रतेची प्रार्थना, वाहनं चालवणाऱ्यांना आपले वाहनही जरा जपून चालवावं. मोबाईल आला तर 5-10 मिनिटं थोडी गाडी बाई साईडनं घ्यावी
आणि गावातलं राजकारण जातीपातीचं सोडा, मतदानातलं टेन्शन घेणं बंद करा. घेणं नाही देणं नाही, शिटा पडल्या शिटा पडते, टेन्शन गावातले रिकाम चोपे. शीट कशी पडली, संडासातली शीट फुटली ते बसो पहिले. शहाणपणा नको करू. संडासात पाय चालला रे. नाही नाही, शीट कशी फुटली, शीट कशी पडली. गांजार गावात छपाकर संत्र्यातलं पाया लागतो, भीक मागतो अर्ध्या झाकण्यासाठी. उतू नको भेटून भेटीन किती तुम्हाला, म्हणून पाया लागतो. बाबासाहेब आंबेडकरांना अधिकार दिला मताचा. नोट घेऊन मोठ विकू नका. सर्व जगावर ठसा उमटला, सर्व जगावर ठसा उमटला. कीर्तीचा हा प्रभाव घटनेच्या पहिल्या पानावरती बसते माझ्या भीमाचं नाव. घटनेच्या पहिल्या पानावरती. तंगाले आता हे सगळे जण भजनावाले बंद नाही करत वाटते. 10 वाजले पुढे 1.5 तास तुम्ही मंडळीनं मला सहकार्य दिलं. आखरी आपल्या सोबत काही येत नाही. पुण्यतिथी आपली होत नाही, जयंती आपली होत नाही. मेल्यावर आपल्याला काही भेटत नाही. देऊन देऊन काय देते हो माणसाला. आखरी माणसं बापाले पोट्टे केस देते. शेवटी घ्या बाबा केस. जन्मभर आरामाचा पैसा कमावला, कापसात पाणी मारू मारू इकलं. घ्या केस, घ्या बाबा केस. काय नेलं शेवटी माणसानं, काय नेलं रे पोरो, केस. घ्या बाबा केस. बाबा दाढीची घ्या, मिसुरीची घ्या, शेवटी काय भेटते, केस. जन्मभर पैसे हरामाचे कमावले, भजे स्पर्धेत बक्षीस मांडलं, पण बक्षिसासाठी मला तर झोपीचं झोंग घेतलं. नेलं काय बे, केस. आणि केसच का देते, हात काऊन देत नाही, पाय काऊन देत नाही. त्याला माहिती हात देतो डबल येत नाही, पाय देतो डबल येत नाही, केस जातीन कुठी. 15 दिवसानं जाग्यावर. म्हणून डॉक्टर तराडे साहेबांना, बोके साहेबांना केस नाही दिले, नेत्रदान दिलं. लोकांचे नेत्र जाग्यावर आणले. आणि तुम्ही बाया एखाद्याच्या मरणावर गेल्या की हातातल्या बांगड्या म्हणून टाकता. काऊन बाया, मेलेल्या माणसाचा हात लागला आणि बांगडीनेच. तू सोन्याची पोत कोण नाही फेकतो ओ बाया ओ. त्या डोक्यातली अंधश्रद्धा का आणि लढावतो तुम्हीच, लढाव बाबा. पहिला अंक तर लयच भारी हो बाई. अचानक कसे गेले का पत्र आलं का तुम्हाला, अर्जुन बोलावलं. तुम्ही होते तोपर्यंत घरात कशाची नुपोर गेली. तुम्ही गेले त्या दिवशी आम्ही कधी गुलाबजाम खाल्ले ना. अरे आज तब्येतच दुरुस्ती ती काही जणांची. जिंदगीत नसन हसले तेवढे हसून राहिले तुम्ही. भारत माता की. आक्रोश. दुसरी बाई येते मग समजायला त्या बाई, लढू नको, कालपासून लढून राहिले, लढू डोळे सुजून गेले, लेकरू पैसे आता यायचे इकडे पाय, लढू नको. मग ते बाई म्हणते पाणी पी थोडीशी. नाही ना माय, तुला काय सांगू, बाल्याची बाबा गेली याचं दुःख नाही झालं. बाई बाल्याची बाबा गेली पण कोणाची उदारी चुकून नाही गेले. कोणी नाही कोणाचं रे, कोणी नाही कोणाचं. सिंग डेकोरेशन ओके. अभिनंदन तुम्हाला, धन्यवाद द्यायला लागेल आज. आणि व्हिडिओ शूटिंग ज्ञानाभाऊ सद्गुरु गुरु कृपा सुडो. अनेक प्रसंगाकरता भेटा. निशान बँकेच्या समोर जुन्या स्टँडवरून जवळ जा. निशान बँकेच्या आमने सामने गुरु कृपा सद्गुरु फोटो स्टुडिओ ज्ञानाभाऊ चिंचोळकर. लढता लढता बाया आक्रोश करते, हे हकीकत आहे बरं. चिकित्सक मिळाय बाया लढता लढता लय गजब लढते. दुसरी बहीण ते मग लढता 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 एकदा कपाळाला रुपये लावला आणि एकदा गुलाल फेकला आणि हार टाकला. मग तर कसे पंढरपूरचे विठोबा दिसो, विठोबा तो वावरातलं बुजाळणं दिसून विठोबा चालले काय नाही ठेव ना त्याला मग काय. एकदा दोरीनं अळसला बेवळा आणि थंड्या पाण्यानं गरम पाण्यानं धुतला. माया अशा आक्रोश करते, देवानं कधी गलती केली. देव गायला गलती करते हो बाई. तुमच्या आधी मनाने आला का तू बाप्पा, मग जाणं बाई. अरे एखादी वस्तू जरी शरीरावर राहिली तर कोणी कोणाचं नाही. मतलब कि दुनिया में कौन किसी का होता है. जिस पर तुम ज्यादा भरोसा करता आखिर वही धोखा देता है. धोखा गैरों से खाए तो क्या हुआ,
धोका आपणो से का चुका है. ज्याला तुम्ही श्रद्धेनं घरात तुमच्या देवऱ्यात फोटो होता त्यानंच चरित्र गमावलं. वा म्हणून पाया लागतो. लढता लढता आक्रोश करतात बाया. एखादी वस्तू जरी शरीरावर राहिली तर लढता लढता म्हणते ती बाई, बाबा राजू तुला लक्ष नाही त्याच्या बोटात अंगठी राहिली वाटते की तुला हिफाजत करले तुला करेल खवारी. अरे उड़ जाएगा, अरे उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. तुला काही बाजत पडले तुला का करे लखवारी. तुला काही बाजत पडले तुला का करे लखवारी. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा खाली. तुला काही बाजत पडले तुला का करे रखवारी. तुला काही बाजत पडले तुला का करे रखवारी. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा खाली. तुला काही बाजत पडले तुला का करे रखवारी. तुला काही बाजत पडले तुला का करे रखवारी. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा खाली. उड़ जाएगा. सद्गुरु तुकडोजी महाराज की, गाडगे बाबा की, प्रभु रामचंद्र भगवान की, बोलो तथागत बुद्ध की. बसता बसता भरपूर वेळ झाला. विदर्भ स्तरीय भावे खंजिरी भंजी स्पर्धा. विदर्भातून अनेक मंडळी इथं आले असतील. सर्व गुरुदेव मंडळाच्या कार्यकर्त्यांनो आपण तन्मन धनाने इथं सहकार्य केलं. गलतीनं माझ्याकडून कोणाचं मन दुखवलं असेल मला माफ करावं. वाईट शब्द माझ्यातून निघाले असतील मी आपल्यात लाव. मी काही फार दूरचा नाही. तुरखेड आपलं गाव. सप्त खंजिरीचे जनक सत्यपाल महाराज यांच्यामुळे संदीप पाल चालू झाला. संदीप पालच नव्हे तर आता आमचा मित्र रामपाल, अक्षयपाल, रविपाल, पंकजपाल, परवा अधिक नवीन भाऊ जन्माला लोकपाल. मी सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो. आज प्रदीप दादा या कार्यक्रमाकरता बाळासाहेब तथा बळवंतराव भाऊ कळमकरजी, मनोहर दादा रेचे गीताचार्य आणि डॉक्टर तराळे साहेब, शिवदास दादा मते आणि देशोन्नतीचे पत्रकार आमचे वाघमारे दादा तथा मंगेश भाऊ समस्तांना धन्यवाद. रामभाऊ काळमेंग, मुन्ना सोनवणे, कुलदीप दादा तथा आपले मेमनकर अनेक मंडळी आहेत. सर्वांचे नाव मला माहिती नाही. भराटे तथा समस्त मंडळी, गळसकर दादा आणि हे जे गुरुदेव मंडळ गावात निर्माण केलं खऱ्या अर्थानं आज त्याचंही स्वागत व्हायला पाहिजे होतं. वासुदेवरावजी सोनवणे दादा आणि गजानन भाऊ ठाकरे मी यांना धन्यवाद देतो. हे गावात गुरुदेव मंडळ सहजानंद महाराज कडू यांच्या अमृततुल्यवाणीतून सत्याची सुरुवात झाली. सर्व विचारपीठावर आमचे सुनील महाराज तथा शिंदे कैलाश महाराज ज्यांचे आज महाराष्ट्रभर श्रीमद तत्वज्ञान ग्रामगीतेचे सप्ते चालू आहेत. असे ग्रामगीता सप्ताहकार आमचे आदरणीय गुरुबंधू कैलाश महाराज सिंदीकर तथा आपले मानेकर पत्रोट मी यांना धन्यवाद देतो. उज्जैनला भेट झाली आपली. समस्त मंडळींना धन्यवाद देऊन तुमच्या पाया लागतो. आता लौकिक युगीले जाऊन ये नंतर भजनाचा असा रंग घ्या. बहुत मजा आ जाती. जय गुरु. भेटू मग आता आपण. साहित्य लागलं तर आपली गाडी उभी आहे. ग्रामगीता, कॅसेटा, भजनाची पुस्तकं, लॉकेट आणि माझा कार्यक्रम संपला. पुढील सूत्रसंचालन आमचे मित्र रामकुमार काळमेंग सांभाळतील.